श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 24वा सर्ग वाचूया. विलाप करीत असलेल्या कौसल्येचे श्रीरामांना आपल्याला स्वतःला बरोबर नेण्याविषयी आग्रह करणे आणि पतीची सेवा हाच नारी धर्म असे सांगून श्रीरामांनी त्यांना थांबविणे आणि वनवासात जाण्यासाठी अनुमती प्राप्त करणे. कौसल्येने जेव्हा पाहिले की श्रीरामांनी आपल्या पित्याच्या आज्ञापालनाचाच निश्चय दृढ केला आहे, तेव्हा ती आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सद्गतीत होऊन श्रीरामांना म्हणाली, ज्याने जीवनात दुःख बघितलेलं नाही, जो सर्वांशी नेहमी गोड बोलतो, ज्याचा जन्म महाराज दशरथ व माझ्यापासून झाला आहे, तो माझा धर्मात्मा पुत्र शेतात पडलेला एक एक अन्नकण उचलून कसा उदरनिर्वाह करणार, ज्याचे नोकरसुद्धा स्वादिष्ट अन्न खातात, तेच श्रीराम वनवासात कंदमुळांचा आहार कसा करणार, जे सद्गुण संपन्न व महाराज दशरथांना प्रिय आहेत, त्याच ककुत्स्थ कुलभूषण श्रीरामांना वनवासास दिला जात आहे, यावर कोण विश्वास ठेवणार. हे ऐकून कोणाला चिंता वाटणार नाही का? श्रीराम निश्चितच हा जगात दैवच सर्वात बलवत्तर आहे. त्याची आज्ञा सर्वांवर चालते, तेच सर्वांना सुख दुःख देते, कारण त्याचाच प्रभावाने तुझ्यासारखा लोकप्रिय मनुष्य वनवासात जायला उद्युक्त झाला आहे. परंतु तुझी ताटातूट झाल्यावर मला शोकाची अनुपम व वाढती आग जाळून भस्म करून टाकेल. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत वडवा नळ वाळकी लाकडं व गवत जाळून टाकतो, त्याप्रमाणे तू न दिसण्याची कल्पनाच वायू बनून या अग्नीला उद्दीप्त करीत आहे. विलापजनित दुःख त्यात इंधनाचं काम करीत आहे. रडण्याने जे अश्रुपात होत आहेत, तेच जणू यात दिलेल्या तुपाची आहुती देत आहेत. चिंतेमुळे जे गरम उच्छ्वास बाहेर पडत आहेत, हाच याचा मोठा धूर आहे. तू दूरदेशी जाऊन मग परत कसा येणार, हीच चिंता या शोकाग्नीत जन्म देत आहे. श्वास घेण्याचा जो प्रयत्न आहे, त्यानंच या आगीची प्रतिक्षण वृद्धी होत आहे. तूच याला विझवण्यासाठी पाणी आहेस. तुझ्याशिवाय ही आग मला अधिकच जाळून सुकवून टाकील. वत्सा, गाय पुढे जाताना आपल्या वासराच्या मागे मागे जाते, त्याप्रमाणे मी आज तू जिथे जिथे जाशील तिथे तुझ्या मागे येणार. माता कौसल्या हे काही म्हणाली ते सर्व ऐकून पुरुषोत्तम श्रीराम दुःखात बुडालेल्या आपल्या आईला म्हणाले, माते, कैकेयीने राजाला धोका दिला आहे. मी इकडं वनात जातो आहे. अशा वेळी जरी तूही त्यांचा परित्याग केलास तर निश्चितच ते जिवंत राहू शकणार नाहीत. पतीचा परित्याग स्त्रीसाठी अत्यंत क्रूर कर्म आहे. सत्पुरुषांनी याची निंदा केलेली आहे. तेव्हा तू तर असं कधी मनातही आणता कामा नये. माझे पिता ककुत्स्थ कुलभूषण महाराज दशरथ जोवर जिवंत आहेत, तोवर तूच त्यांची सेवा कर. पतीची सेवा हाच स्त्रीसाठी सनातन धर्म आहे. श्रीराम असे म्हणाल्यावर शुभकर्मावरच दृष्टी ठेवणाऱ्या कौसल्येचे अत्यंत प्रसन्न होऊन महान कर्म करणाऱ्या श्रीरामांना म्हटले, ठीक आहे, मी असंच करीन. मातेची हे स्वीकृतीसूचक बोलणे ऐकून धर्मात्म्यांच्यात श्रेष्ठ श्रीरामांनी अत्यंत दुःखात पडलेल्या आपल्या मातेस पुन्हा सांगितले, माते, पित्याच्या आज्ञेचे पालन करणे माझं व तुझं दोघांचं कर्तव्य आहे. कारण राजा दशरथ आपल्या सर्वांचे स्वामी, श्रेष्ठ गुरु, ईश्वर व प्रभू आहेत. ही 14 वर्ष मी विशाल वनात फिरत राहीन
व परत येईन व मोठ्या प्रेमाने तुझ्या आज्ञेचं पालन करीत राहीन. श्रीराम असे म्हणाल्यावर पुत्रवत्सला कौसल्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती त्यावेळेस अत्यंत आर्ततेने आपल्या प्रिय पुत्रास म्हणाली, पुत्रा रामा, आता मी या सवतीमध्ये राहू शकणार नाही. ककुत्स्थ, जर पित्याच्या आज्ञेचं पालन म्हणून तू वनवासात जाण्याचा निश्चय केला असशीलच तर मलाही वनवासिनी हरिणीप्रमाणे वनवासात घेऊन चल. असे म्हणून माता कौसल्या रडू लागली. तिला असे रडताना पाहून श्रीरामही रडू लागले व तिला सांत्वना देत म्हणाले, माते, स्त्री जिवंत असते असे तो पतीच तिच्यासाठी देवता व ईश्वराप्रमाणे आहे. महाराज तुझे व माझे दोघांचे देव आहेत. जोवर बुद्धिमान जगदीश्वर महाराज दशरथ जिवंत आहेत तोवर आपण आपल्याला अनाथ समजलं नाही पाहिजे. भरतही मोठे धर्मात्मा आहेत. ते सर्वांशी प्रिय बोलणारे आणि धर्मतत्पर आहेत, तेव्हा ते तुझी सेवा करतीलच. मी गेल्यावर ज्यामुळे महाराजांना पुत्रशोकाने कष्ट होणार नाहीत असेच प्रयत्न तू कर. असं व्हायला नको की हे दारुण दुःखच त्यांची जीवनलीला समाप्त करून टाकतील. जसं जमेल तसं तू सावधान राहून वृद्ध महाराजांच्या हितसाधनेत राहा. उत्कृष्ट गुण आणि जात इत्यादी दृष्टीने परम उत्तम आणि व्रत उपासना तत्पर होऊन जी स्त्री पतीची सेवा करीत नाही तिला पापाचीच गती मिळते. जी अन्य देवांची वंदना व पूजा यांपासून दूर असते ती स्त्री केवळ पतीच्या सेवेनेच उत्तम स्वर्गलोक प्राप्त करते. तेव्हा स्त्रीनं नेहमी पतीला प्रिय राहावं आणि हित साधण्यात तत्पर राहून नेहमी सेवा करत राहावी. हाच स्त्रीचा वेद व सनातन धर्म आहे. याचंच श्रुती स्मृतीमध्येही वर्णन आहे. देवी, माझ्या मंगल इच्छेसाठी नेहमी अग्निहोत्राच्या वेळेस फुलांनी देवांची आणि सत्कारपूर्वक ब्राह्मणांचीही तू पूजा करीत राहिली आहेस. याप्रमाणे तू नियमित आहार घेऊन नियमांचं पालन करीत स्वामींच्या सेवेत राहा. जर धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ महाराज जिवंत राहिले तर मी परत आल्यावर तुझीही शुभकामना पूर्ण होईल. श्रीराम असे म्हणाल्यावर कौसल्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुत्रशोकाने पीडित होऊन श्रीरामचंद्रांना म्हणाली, मुला, मी तुला वनवासात जाण्याचा निश्चय बदलू शकत नाही. निश्चितच कालच्या आज्ञेनं उल्लंघन करणं अत्यंत कठीण आहे. सामर्थ्यशाली पुत्रा, आता तू निश्चिंत होऊन वनात जा. तुझं सदा कल्याण हो. जेव्हा तू वनातून परत येशील त्यावेळेस माझे सगळे क्लेश दुःख संपून जातील. जेव्हा तू वनवासाचे महान व्रत पूर्ण करून कृतार्थ व महान सौभाग्यशाली होऊन परत येशील व अशा तऱ्हेने पितृऋणातून मुक्त होशील तेव्हाच मी उत्तम सुखी निद्रा घेऊ शकेन. रघुनंदन, या भूतलावर दैवाची गती जाणणं फार कठीण आहे. ती गोष्ट डावलून तुला वनवासात जाण्यास प्रेरित करीत आहे. महाबाहू, आता जा. मग कुशलपूर्वक परतून सांत्वनपूर्ण गोड व मनोहर बोलून मला आनंदित कर. वत्सा, तो दिवस येईल काय की जेव्हा जटावल्कल धारण केलेल्या तुला वनातून परतलेला मी पुन्हा पाहू शकेन. देवी कौसल्याने जेव्हा बघितले की या प्रकारे श्रीराम वनवासाचा दृढ निश्चय करून बसले आहेत तेव्हा ती परम आदरयुक्त हृदयाने त्यांना शुभसूचक आशीर्वाद देऊ लागली आणि त्यांच्यासाठी स्वस्ती वाचन करण्याचे ठरवू लागली. इथे 24वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 25वा सर्ग वाचूया.
काही चूक भूल झालेली क्षमा करा. सिया महाबळ चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.